तर आता आपल्याला फ्राय पायनॅपल बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे. हे असे गोल 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 असे ना पायनॅपल कापून घेतलेत. आणि त्यासाठी सांग. ही हळद आहे, हा चाट मसाला आहे, हा धना पावडर आहे, हे थोडेसं लाल तिखट घेतलंय, थोडीशी साखर आणि नमक घेतलंय. आता हे सगळं लावायचं का? आणि हे तळण्यासाठी बटर घेतलंय. तर आता हे कसं करायचं बघा. हे सगळं एकत्र हळद सगळ्यात अगोदर हळद लावून घेत आहे. तर ही खूप छान रेसिपी आहे, चटपटीत. लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खूप आवडते. तर ही आधी करून बघितलेली आहे, करून खाऊन बघितलेला आहे, मग त्याचा व्हिडिओ टाकावा म्हणून हे चाललेलं आहे. आता हा चाट मसाला लावती. हळद लावलंय, आता चाट मसाला लावून घेत आहे. आणि असं खायला दात थोडं कळकतात ही, पण असं खायला नाही काय वाटत, आंबट गोड छान लागतंय. तर आता हे चाट मसाला लावायचं चाललंय. हा धना पावडर टाकती. हे धना पावडर लावत आहे. ही मीठ टाकते. हे आपलं साधं नमक आहे. तिखट लावते, थोडंसंच लावते. तिखट लावून घेत आहे, तांबडं तिखट. थोडंसं तिखट भुरभुरती. आणि हे साखर. आता हे गोड साखर लावून घेत आहे. आता हे सगळं लावून घेतलंय. हळद, चाट मसाला, धना पावडर, परत लाल तिखट, मीठ, साखर सगळं लावून घेतलेलं आहे. आता हे तव्यामध्ये बटर टाकून घेत आहे. तेव्हा का असं लावून घेते ती तव्यामध्ये बटर. आता तुम्हाला जवळून दाखवते. तव्याला बटर लावलेला आहे सगळीकडून. आता ते गोल कापलेले स्लाइस आता हे फ्राय करायचे.
आणि फ्राय करून झालं की मग खायला घ्यायचं. नंतर दाखवलं तरी चालतं. जास्त पण नाही भाजायचं असं काय कडक हे होस तर उगी थोडंसं गरम करायचं. आता त्याला पलटायचं. जास्त मसाला जास्त उगी शिजवायला नको. चला तर झालंय आता हे गरम. जास्त पण नको हे उकडून निघल एकदम. आता हे काढून घ्यायचं आपल्याला प्लेटमध्ये. हे झालंय. आता आपण टेस्ट करूया कसं झालंय ते. गार्निशिंग चालले. दाखवा. ते आपलं फ्राय पाइनॅपल आपलं तयार आहे. आता आपण खाऊन बघूया कसं लागतंय ते. थोडंसं थंड होऊ दे. तुला धरायला लागेल मगच नाही का. एवढं देऊ का? हात ते पिंकूला पण दे. मी धरते. पिंकू तू पण घे हातात. कसं मग मी हातात घेते तू यानं घे. नाही घेऊ द्या की खाऊ द्या. आता आपण खाऊन बघूया कसं झालंय. खूप सुंदर झाले. खूप छान झालंय. चटपटीत एकदम टेस्टी झाले. तुम्ही खाऊन बघा, करून बघा. आणि माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. बाय.